भाऊराया बिचाऱ्यांना खूप मारलंय रे. हो ना, पण यांना मारलंय तरी कोणी? अरे उडी मारून हिसकावून घेईन. अरे हिरो बनायची वेगळीच मजा आहे. आत्मा येतो जातो, नक्की चक्कर काय आहे? हो, मी एक गोष्ट नोटीस केलीये. घड्याळात जेव्हा ठोके पडतात ना तेव्हा आत्मा येतो आणि हो कुणी टाळ्या वाजवले की आत्मा निघून जातो. इथे या आणि काय म्हणताय ते नीट सांगा. घड्याळाचे ठोके आणि टाळ्यांचा आत्म्याशी काय संबंध हे मला नीट समजावून सांगा. माहित नाही पण असं होतंय हे मात्र नक्की. जेवढं सामान पडलंय ते करा पॅक. हे खरं आहे की खोटं आता करू चेक. टाळी. भाऊराया यांनी आपल्याला उचलून घेतलंय. मला वाटतं आता आपटणार आहे. अरे काय करताय? आम्हाला खाली ठेवा. डिस्कोत जाताना कोणी घालतं का कपडे फॉर्मल? मला वाटतं हे दोघं झाले नॉर्मल. ओहो, आता घंटा वाजवा. आमचा सन्मान केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या लोकांचं प्रेम ते खरं प्रेम बाबा. बघितलं आत्मा परत आले. आपले रक्षक आलेत. आज सर्वांनी मिळून यांचा सत्कार करायचा. आज गावात उत्सव होईल. अरे वा बाबू हो, ही खूपच छान वस्तू आहे. बाबा नेहमी म्हणायचे. हे बाबा कसं म्हणतील? त्यांच्या वेळी तर हे यंत्रच नव्हतं. अरे हे मला म्हणायचं होतं, ही वस्तू छान आहे असं मी म्हणतोय. अरे मग बाबा काय म्हणायचे? चांगली वस्तू गावात सर्वांकडे असली पाहिजे बाबा नेहमी म्हणायचे. बाबा नेहमी खरं बोलायचे. गावकऱ्यांनो, तुम्ही सर्वांनी हे यंत्र विकत घ्या. हं? हे बाबूरावजी काय म्हणत आहेत? अहो बाबूरावजी, इथे खायचे वांदे आहेत. मोबाईल कुठून विकत घेणार आम्ही? आमचा वाडा आणि इतका गरीब. हो साहेब, आमच्याकडे शेतात खतं आणि बियाणं टाकायचे सुद्धा पैसे नाहीत. अरे हे काय बोलतायत? कुणाकडच काय बी काम नाही साहेब. गणपत बस झाला आता. आपण उद्याच नकाशा आणून तो खजिना शोधायला जाऊ आणि तो खजिना आपल्या गावकऱ्यात वाटून टाकू आपण. हे ऐकून तर टेंगा आता लयच खुश होईल. साहेब, बातमी खरी आहे. अरे म्हणजे ते बाबूराव आणि गणपतरावच आहेत. उडी मारून हिसकावून घेईन. ते तर बोके करतात, तुम्ही मनुष्य आहात साहेब. अरे चुप. अरे आता माझे आजोबा तात्यांचं स्वप्न पूर्ण होणार. मी त्यांच्याकडून माहित करून घेईन की खजिन्याचा नकाशा कुठे. त्या दोघांनी तर खजिना गावाला द्यायचं कबूल केलंय. अरे मग करू दे ना. तो खजिना आपणच लुटू. उद्या सकाळी ते आपल्या जोडीदारांसोबत लपवलेला खजिना शोधायला जात आहे. अरे मग उद्या सकाळी आपण त्यांचा पाठलाग करू आणि त्यांना नकाशा मिळताच उडी मारून हिसकावून घेईन. नकाशा इथे जवळच असणार. आजोबा मला सांगा, नकाशा एवढ्या लांब का लपवलात? अरे बाबा नेहमी म्हणायचे. बॉय आता हे डोक्यात जातात काय? बाबांनी एवढ्या दूर न कशाला बोला का सांगितलं असेल? हे तू याला विचार. मला काही बोलले नव्हते. मी माझ्या मर्जीने लपवलाय. मी सुद्धा नकाशा इथे जवळच लपवलाय. मी सुद्धा. ओ बाबा, पण लपवलंय कुठे? अजून किती चालावं लागेल? अरे बाबा चालत राहा. आधी मी जातो
ओ अरे अरे हो. अरे जरा थांबवून चाला रे अरे अजून किती लांब आहे वाचलो आ, ई. माझ्या तोंडावर थुंकला उडी मारून हिसकावून घेईन त्या मंदिराच्या जवळपासच लपवलाय. बाबू हो मी सुद्धा इथेच नकाशा लपवला आहे गणपत चल चल बाबा चल. चला नकाशाचा पत्ता मिळाला नकाशा आणि खजिना दोन्ही माझेच होतील हेच मंदिर होत ते. तो नकाशा इथेच कुठेतरी असणार. अरे कुठे लपवला होता बरं गोष्टी मिळतील लपवलेल्या खूपशा, पण आधी सांगा आहे कुठे नकाशा धटाळी. अरे हे कुठे आलो आपण? अरे वा, किती सुंदर मंदिर आहे. माझा एक फोटो काढ ना. रेडी स्माइल. आता दुसरी पोज. मेहनत केली की नेहमीच मिळतं फळ, आणि आत्म्याने काढला पळ. धटाळी. नाही, अरे टाळी सोडा, घंटा वाजवा बघू. स्माइल. गणपत गणपत नकाशा कुठे आहे? अरे हे मी तर इथेच लपवला होता बाबू पण इथे तर सगळंच बदललंय हे अरे हो मला आठवलं मी विहिरीत लपवला होता पण विहीर तर इथे दिसतच नाही अरे मी झाडाच्या ढोलीत लपवला होता. इथे तर झाडच झाड आहेत. और ते काय आहे? हँडपंप. त्यो बघा हँडपंप. मला वाटतं इकडची विहीर बुजवून हा बांधला असणार. कळलं काय? ओ बाबा, तुम्ही विहीर खोदा, आम्ही झाडावर शोधतो. चला चला तिकडे बघा चला चला लवकर सर्वांनी मिळून इथली माती खोदा हा खोदा खोदा सर्वांनी मिळून खोदा काही झालं तरी नकाशा मिळायला पाहिजे अरे खोदा ना हा खोदा खोदा यापैकी कोणतं झाड होतं? ते झाड इथंच असले पाहिजे. आणि ते बघा, झाड मिळालं. आता नकाशा घेऊन आलो. हा बघा आपला नकाशा. आजोबा तुम्ही ठीक तर आहात ना होय मंग्या हा तो हा इथेच असायला पाहिजे हे बिडूक नकाशा मिळाला आहे बहुतेक इथे असेल नकाशा. अंड नाही मिळाला. कोणतं झाड होतं म्हणायचं? नकाशा मिळाला. गणपत बाबू हो नकाशा मिळाला. मला पण मिळाला जोडूया चला आता खजिना शोधायला जाऊ. या नकाशानुसार आपण त्या दिशेला गेलं पाहिजे. मग चला अरे चला. आजोबा पटकन नदी पार करून जाऊया आपण हा मंग्या, इथे नक्कीच काहीतरी गडबड वाटते.
आजोबा बाप रे एवढ्या मगरी. आजोबा यांना फसवून आपण नदी कशी पार करायची? मंग्या तू घाबरू नको. सगळे एक एक करून त्या बाजूला जा. तुकाराम आणि पोपट तुम्ही मंग्याला घेऊन पुढे जा. अरे अरे सांभाळून रे. अरे अरे सांभाळून. अरे बापरे बापरे. सांभाळून रे. आजोबा मला या मगरीपासून वाचवा. मंग्या हा. अरे 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 बापरे. या मगरीने ब्रश नाही केला भाई. मला बाहेर काढा. ये बाहेर. आता माझी पाळी. काठी आयडिया. आता येतोय लॉंग जम्पचा चॅम्पियन. खाऊ नको खाऊ नको खाऊ नको. ये मी पोहोचलो. अरे बापरे हे. चला आजोबा आता पुढे जाऊया. अरे तुम्ही सगळे एक एक करून पलीकडे जा. आम्ही दोघं मागून येतोच. सांभाळून चला मित्रांनो. खूपच भयानक जागा आहे. जमिनीला तडे जात आहे. पटकन दुसरीकडे पोचा. लवकर पळा. अरे लवकर लवकर पळा रे. अरे बाबू सांभाळून. आपल्याला एकत्र उडी मारावी लागेल.
गणपत. अजून जोरात पळ. बाबू वाचव. गणपत आजोबा. लवकर रस्सी पकडा. रशी ओढा. चला, हा शेवटचा अडथळा पण पार केला. आता पुढे जाऊया. हा एवढी खोल दरी. बॉस आम्ही पण येत आहोत. हा थांबा मी पण येतोय. हं? बस बस मी पण येतोय. अरे गाढवांनो, तुम्ही सगळे एकत्र का आलात? बॉस वाचवा. अरे बापरे, हे दगड सुद्धा हलताय. अरे तुम्ही गाढव कुठेही घेऊन जाण्याच्या लायकीचे नाही आहात. हे वाचलो. चला घाई करा. हा आपण खजिन्याच्या जवळ आलो आहोत. हे काय? अरे वा गुरु वा, दुनिया फिरून परत इथे चालो. त्या टाळी. नाही नाही, टाळ्या नको. तुम्ही टाळ्या वाजवल्यात तर आत्मे निघून जातील. मग घंटा वाजवून त्यांना परत आणावं लागेल. आपण टाळ्या आणि घंटाच वाजवत राहिलो तर खजिना कधी शोधणार? अरे आता खजिनाच बघणार आहात की नुसती बडबड करणार आहात? लवकर करा. नकाशाच्या हिशोबाने तर खजिना हितच असायला पाहिजे. याचा अर्थ आपल्या पूर्वजांचा खजिना याच मंदिरात आहे. चला आपण आज जाऊन बघूया. इथे कुठे लपवला असेल खजिना? हा चला शोधूया. हा खजिना कुठे असेल? या मूर्तीच्या खाली बघतो मी, आहे का? खजिना खजिना. हा या मूर्तीच्या खाली बघतो. हो हाय. बापरे हे दमलो. हो एवढी संकट झेलून सुद्धा खजिना नाही मिळाला. अरे खजिना नाही मिळाला तर गावकऱ्यांचं काय होईल? हा आठवलं. अरे आम्ही खजिना मूर्तीच्या खाली लपवला होता. अरे वा, कमालच झाली. शेवटी देवी नवसाला पावली. या टाळी. तो खजिना गपचूप माझ्या ताब्यात द्या. विसरून जा टिंग्या. माझ्याकडे घेऊन या तो खजिना. गणपत हे घ्या. मिळाला मला खजिना. तुझी पॅन्ट तर फाटली आहे की? कुठे कुठे? पकडा यांना. इथे 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 द्या माझ्याकडे. टेलरने उसवली पॅन्टची शिलाई. आता होणार आहे तुम्हा सर्वांची धुलाई. या टाळी. हे बाबा, टाळ्या का वाजवल्या? आता बघा यांच्यातला आत्मा निघून गेला. अच्छा, आत्मा नाहीये का यांच्यामध्ये? अरे मी उडी मारून हिसकावून घेईन. पण तू स्वतःलाच का हिसकावणार आहेस? अरे गाढवा, तो आपल्याला हिसकावणार आहे. मला हवाय तो खजिना. मला हवाय तो. नाही देणार, नाही ते देणार, मला. अजिबात नाही देणार. नाही देत मी जा. नाही देत, नाही देत. हो. लवकर मंदिराची घंटा वाजवा. आता मी बघा तुम्हाला कसा धडा शिकवतो.
आता वाजवतो घंटी. मार गणपत मार. कुठे भागतोयस? थांब थांब थांब. खजिना पाहिजे तुला आगे. मी बघतो भाऊ. घेऊन जा खजिना. बाबू बाबू मी पकडतो. हो हे बघ, तो खजिना परत कर. तो आमचा आहे. ते परत मला. हा खजिना माझाच होणार. आधी माझ्याकडून खजिना घेऊन ते दाखव. आजोबा. चल बाजूला हो इथून. खजिना हवाय येऊन घेऊन जा. नाही आजोबा. हा खजिना आता माझा झाला. माझा पाय तोडला रे. आता तुझी खैर नाही मंग्या. आजोबा. मंग्या. आमच्या मंग्यावर तू हात उचललास. आता तुला सोडत खजिना हवाय ना. हा घे. आता आमचा वाडा पण श्रीमंत होईल. नाही मंगेश, हा खजिना सरकारी मालमत्ता आहे. हो बनी अगदी बरोबर बोलतोय. पण हा आमचा आहे. मंग्या हे जे काही सांगतायत ते बरोबर आहे. यांचं म्हणणं ऐकून घे. अरे घंटा न वाजवताच आत्मा आला. कळलं काय? कोणता आत्मा? मी हनीच आहे. अरे आज स्वतःचे गाल ओढतो ना, म्हणून आज मी ओढले. तुमच्या खजिन्याची किंमत 200 कोटी आहे आणि त्याचे 20% म्हणजे 40 कोटी मंगेशजींना मिळतील. वा चांगली बातमी दिली. 40 कोटी मधले 20% वाड्यातल्या लोकांना देईन. मंग्या. आणि उरलेले सगळे पैसे वाड्याच्या प्रगतीसाठी वापरेन. बाबूराव गणपतरावांचा जय असो. बाबूराव गणपतरावांचा जय असो. हे बघा बाबूरावजी गणपतरावजी, आता तुमची इच्छा पूर्ण झालीये हो की नाही? आणि आता तुमचा वाडाही संपन्न झालाय. तेव्हा आता तुम्ही सुद्धा मुक्त झालं पाहिजे. अरे आम्ही तर मुक्तच आहोत. आम्हाला कोणी पकडून ठेवलंय? हे हे हे. मला म्हणायचं होतं तुमचे आत्मा मुक्त झाले पाहिजेत, म्हणजे तुम्हाला असं भटकत राहावं लागणार नाही. काही बरोबर बोलतात. गणपत चल आपण परत जाऊया. अरे हे बाबा सुद्धा नेहमी हेच म्हणायचे. थँक्यू आजोबा. थँक्यू आजोबा. 2 दिवस नुसता डोक्याला ताप झाला. चला झालं ते झालं. आता थोडा आराम करूया. त्या टाळी.